लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती पोटी भार बाहे त्याचे सर्वस्व ही जाहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्ववंद्य संत असणारे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा जी जन्मदात्री आहे जी आई आहे तिचं यथार्थ वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. विठाला शिवेला पूर्ण विराम काय करावं प्रारंभ करण्यापूर्वी ज्या निमित्त हे नामयज्ञाचं आयोजन आहे अगणित पुण्य प्राप्त करून देणारे जे साधन आहे ज्याला परमार्थिक क्षेत्रामध्ये नाम यज्ञ म्हटल्या गेले. नाम जप यज्ञ तो परम पावन बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परम वेदार्थे सर्व सार निवडून काढल्यानंतर जे हातात जे सापडलं सार तत्व ज्याला म्हणतात ते म्हणजे भगवत नाम चिंतन आहे आणि त्याला नाम यज्ञ म्हटलं गेलं. ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी नामयज्ञाचं आयोजन आहे अशा परमभाग्यवान असणाऱ्या वैकुंठवासी जानकाबाई मुरलीधर घाडगे वय विचाराल तर चक्कर येईल 100च्या पुढे जवळजवळ 5 मुली आणि 3 मुलं 8 अपत्य आहे भगवान परमात्म्याने जानकाबाई व मुरलीधर बाबांना भगवान परमात्म्याने 8 अपत्य दिले. मला वाटतं त्याच्या वसुदेव देवकीच आहेत बाबा. विठाल विठाल तर आपण पाहतो बघा बऱ्याच ठिकाणी नवस सायास करून सुद्धा ही भगवंताची कृपा असते आणि आयुष्य मर्यादा जवळजवळ यांना लाभलेल्या 5 पिढ्या पाहण्याचा योग आला. आपण म्हणतो भाग्यवान त्याला म्हणतात काय परतून नातवंड परतून त्याच्या पुढं कुठलं तोंड एक का मन म्हणत असतं काय माहित बा. विठाल म्हणजे इतके पिढ्या पाहण्याचा योग ज्यांच्या जीवनामध्ये आयुष्यमान ज्यांना प्राप्त झालं हे आयुष्य ही सहजासहजी नाही काहीतरी पूर्व कर्म असावा लागत आहे नाही तर काही फार थोडं आयुष्य काहीला भरपूर आयुष्य आहे. प्रत्येकाचं आयुष्य किती असेल हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. तो जोपर्यंत या भूतलावर ठेवणार आहे जोपर्यंत त्याच्या बरोबरची आपली श्वासरूपी दोरी टिकून आहे तोपर्यंत या भूतलावर राहण्याचा योग येतोय. जावं तर प्रत्येकालाच लागणार आहे पण या ठिकाणी आयुष्याची 100 पार करून त्यांनी काही वर्ष या भूतलावर वास्तव्य केले अशा आईसाहेब आणि त्यांना जाऊन आज 1 वर्ष झालं. ते आपल्या माते करता
आपल्या आई करता, आपल्या जन्मदात्री करता त्यांचे तीनही सुपुत्र असणारे श्री औदुंबररावजी, त्याचबरोबर हनुमंतराव व श्री सुभाषराव, अशा प्रकारचे 3 सुपुत्र व 5 कन्यापैकी कैलासवासी केशरबाई, अजिनाथ जगताप, त्याचबरोबर सुमनबाई गोरख इंगळे, त्याचबरोबर मंगलताई महादेव सुपेकर, निर्मला गजानन पाटील व ताराबाई प्रकाश रावजी निगडे, अशा प्रकारच्या 5 कन्या आणि 3 सुपुत्र आपल्या माते करता, आपल्या आई करता गेली वर्षभर हिंदू धर्मशास्त्राला अनुसरून जे काही विधी सांगितलेले बघा, या विधीचं अनुकरण भारतातच नाही तर पाश्चात्य देशातले आपल्या भारतीय संस्कृतीचं, तिथल्या तत्वज्ञानाचं, तिथल्या परंपरेचं अनुकरण करण्याकरता पुढे येत आहेत. विठालंग ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे, ज्यांनी या भूतलावर आपल्याला आणलेला आहे, अशा आई वडिलांचं ऋण आपल्यावरती असतं. त्याचे अनेक ऋणशास्त्रामध्ये वर्णन केलेले. त्याच्यामध्ये मातृऋण आहे, पितृऋण आहे, त्याचबरोबर गुरु ऋण आहे, शास्त्र ऋण आहे, देव ऋण आहे. पुढे जाऊन सांगू का, मातृभूमीचा सुद्धा ऋण आहे. आणखी एक पुढे जाऊन सांगेल, समाजाचं सुद्धा आपल्यावर ऋण आहे. विठालंग या ऋणामध्ये आपलं जीवन आहे. आपण किती ऋणी आहोत पण आठवतं का आपल्याला, जाणवतं का? अहो, स्मशानात गेल्यावर आपण जाणार आहे हे जाणवत नाही, ऋण कशाचं आठवल. विठाला स्मशानात गेल्यावर तिथं गप्पा म्हणतो कांदा कसा गेला. मला काय लागे या वर्षी फार मातीत घातलं गड्या कांदे, म्हणजे बाकीच्या बऱ्याच गोष्टींनी मातीत घातलंय पण आठवत नाही. आका संसारच मातीत घातला आहे आपल्याला तरी आठवत नाही. पण तिथं स्मशानात गेल्यावर गप्पा असतात दुसऱ्या. आता स्मशान म्हणजे काय आहे, स्मशान म्हणजे काय आहे आता हे मी मीच सांगू का. विठ्ठल सगळ्यात आपल्या जीवनरूपी प्रवासातलं शेवटचं ठिकाण कुठलं असेल तर स्मशान भूमी, शेवटचं ठिकाण. तिथून पुढे प्रवास नाही. शेवटचं एवढं ध्यानात ठेवायचं ना, एवढं विसरतात म्हणून ते कीर्तन करावं लागतात. विठ्ठल काही वेळेला मजाने सांगून जातो मी का, वास्तविक पाहता अंत्यविधी करता माणसं किती लागतात घेऊन जाण्याकरता? कोण म्हणला 8? 4 खांदेकरी किती? 4 खांदेकरी. पुढे एक जण काय म्हणतात त्याला, इसरत जाऊ नका. ही आपलं सुद्धा एक दिवस कोणीतरी शिकाळ आपल्याला सुद्धा 4 जण खांद्या, हे विसरत जाऊ नका. किती झाले? 5. तिथं तयारी करायला या सरच ते तिकडून तिथं आलं का, तिथं सुद्धा कार्यकर्ते असतात. तीही या लाकूड असंच पाहिजे, ते लाकूड तसंच पाहिजे, या सरच तिथं 10-5 माणसं. ऐका, हे 5 किती झाले? 15. तिथं 10 आणि हे 5 15. आणखी 5 एक्स्ट्रा धरा, किती झाले? 20 माणसं. पण अंत्यविधीला किती माणसं असतात? शेकड्यावधी माणसं असतात, ज्याने जीवनामध्ये जशा जशा प्रकारची माणसं जोडलेली आहेत तशा तशा प्रकारची माणसं अंत्यविधीला असतात. जीवनामध्ये माणसं जोडणं सगळ्यात मोठं काम आहे. बाकीच्या बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये जोडता येतात, पण माणूस जोडण्याकरता
तुमच्याकडे माणुसकी असेल तरच माणूस जोडला जातो. विठ्ठल म्हणून अलीकडे मोबाईलवर बऱ्याच वेळा गाणं ऐकायला मिळतं कुणाला. मानसाने मानसासी मानसासम वागणे. बऱ्याच जणांच्या मोबाईल म्हणून वाचता त्याने तरी वागाव. माणसं जोडण्याकरता अंतकरणामध्ये प्रेम आपुलकी जिव्हाळा प्रेम असेल तर माणूस जोड. पैशाने माणसं जोडल्या जात नाहीत. पैशाने नाही, माणुसकी प्रेमाने माणसं जोडली जातात. गुरुजींनी वर्गामध्ये फार मोठा विद्यार्थ्यांचा वर्ग भरलेला. गुरुजी वर्गामध्ये आले. आल्यानंतर त्यांनी मुलांना दाखवला जगाचा नकाशा. जगाचा नकाशा पाहिला ना, पण सगळे देश त्याच्यामध्ये. भारत असेल, इराण असेल, अमेरिका असेल, आता चाललंय ते इस्रायल असेल, होर्मुझ सुद्धा त्याच्यात दाखवलं होतं. समुद्रधुनी ज्यांनी जंप परेशान झाले. आपण सगळ्या गोष्टी जगाचा नकाशा विद्यार्थ्यांना दाखवला. मुलांनो, हा काय आहे? जगाचा नकाशा आहे. जगाचा नकाशा. तो जगाचा नकाशा मुलांसमोर गुरुजींनी काय केला? टर 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 फाडला. जगाचा नकाशा जादूभाऊन टर टर फाडला. बारीक बारीक तुकडे केले त्याचे. आणि विद्यार्थ्यांना सांगितलं, मी अगोदर तुम्हाला जगाचा नकाशा दाखवलेला आहे. आता सर्वात लवकर वेळ देतो तुम्हाला. त्या वेळेच्या आत जो जगाचा नकाशा जोडून दाखवेल त्याला माझ्यातर्फे 100 रुपये बक्षीस दिलं जाईल. चला एक 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 मुलांना प्रयत्न करा. एक मुलगा उठला, तो जगाचा नकाशा जोडू लागला. आता जगाचा नकाशा आहे. दिलेली वेळ संपली, नकाशा जोडून झाला नाही. दुसरा मुलगा आला, प्रयत्न केला, वेळ दिलेली संपली, निघून गेला. तिसरा आला, चौथा आला, पाचवा मुलगा आला आणि जगाचा नकाशा जोडला. वेळेच्या आतमध्ये जोडल्यानंतर गुरुजीला सांगितलं, गुरुजी जगाचा नकाशा मी जोडलेला आहे. गुरुजी म्हणले, अरे अजून तर वेळ पूर्ण व्हायची, वेळेच्या आत तू जगाचा नकाशा कसा का जोडू शकतोस? गुरुजी म्हणले, बघा कुठे काही चुकलंय का? पहा. गुरुजी जवळ गेले. प्रत्येक देशातलं प्रत्येक राज्य आपापल्या ठिकाणावर व्यवस्थित जोडलेलं गुरुजींनी पाहिल्याबरोबर त्याच्या पाठीवर थाप टाकली. त्याच्या पाठीवर थाप टाकली गुरुजींनी. वाह! अरे अनेक मुलांनी प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही. तू दिलेल्या वेळेच्या आतमध्ये जगाचा नकाशा जोडला. हे तुला कसं शक्य झालं? कुठे अभ्यास केला एवढा? त्या विद्यार्थ्याने सांगितलं, गुरुजी फारसं मी काही केलं नाही हो. फार मी काही केलं नाही, थोडा प्रयत्न केलाय. म्हणले, कसं शक्य झालं तुला? शक्य वाटणारी गोष्ट तुला कशी काय बाबा शक्य झाली? त्याने गोड उत्तर दिलं, गुरुजी मी काही बाकी केलं नाही, मी एक केलं. काय? तुम्ही जो जगाचा नकाशा दिला होता मी तो आलटून पालटून पाहिला, तर मला लक्षात आलं की त्या जगाच्या पाठीमागे, नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र आहे. काय आहे? एका माणसाचं चित्र आहे. मी त्या जगाच्या नकाशाकडे पाहिलं नाही, मी एकच काम केलं, फक्त माणूस जोडत गेलो. काय केलं? फक्त माणूस जोडत गेलो. आणि माणूस जोडता जोडता कधी जग जोडलं मला सुद्धा कळालं नाही. विठ्ठल माणूस जोडणं अवघड आहे. माणूस जोडला की जग जोडल्याशिवाय राहत नाही आहे. म्हणून ज्याने जीवनामध्ये माणसं जोडली, काही अशा प्रकारचं केलं, जीवन तर प्राप्त झालेलं आहे. एक दिवस निघून जावं लागणार आहे. कधी जाऊ याचा भरोसा? आएगा जब भी बुलावा हरी का
सब कुछ जाना पडेगा. बरं कुठं जावं, कुठं जायचंय, आलो कुठून कल्पना नाही, कुठे जायचंय माहिती. हे तर शिकवतात आमचे संत. विठ्ठल विठ्ठल. कबीर महाराज सांगतात बाबा तू कुठून आलाय आणि कुठं जायचंय. सौदागर तुझे अपने मत पे जाना है. काया नगर का सौदागर, काया नगर का सौदागर तुझे अपने मत पे जाना है. काया नगर का सौदागर तुझे, काया नगर का सौदागर तुझे, काया नगर का सौदागर तुझे अपने काया नगर का सौदागर. माता कहे मेरा है व्यवहार नातं. कबीर महाराज सांगतात बाबा व्यवहार परमार्थ चालत नाही. परमार्थ नातं वेगळं आणि व्यवहार नातं वेगळं. माता कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है. नाम माता का, पिता का, ना माता का ना पिता का. ये तो जन्म देगा नाता है. काया नगर का काया नगर का से अपने नाता है. काया नगर का कबीर कहे कमाल. कबीर महाराजांच्या मुलाचं नाव आहे कमाल. बाप लेकाचं नातं वर्णन करतात कबीर महाराज. व्यावहारिक नातं वेगळं आहे आणि परमार्थिक नातं वेगळं. कबीर महाराज सांगतात बाप लेकाचं नातं वर्णन करतात. कबीर कहे कबीर का कमाल का ना कबीर का कमाल का. ये तो हरि गुण गानेगा नाता है. काया नगर का है, काया नगर का है. अपने बनाते जाता है. काया कबीर महाराज आलो कुठून आणि कुठे जायचंय. काया नगर का सौदा. शरीर रूपी नगरी मध्ये आलेला तू हे काय आहे. व्यापारी बाबा काही दिवसा करता तिथं दुकान टाकलंय का नाही. गाळा घेतला दुकान टाकलं पण आपलं गाव ते आपलं मूळ ठिकाण ते नाही. तसं शरीर रूपी नगरी मध्ये आपण काही दिवसा करता या ठिकाणी आलेलो आहे. आपलं मूळ ठिकाण ते ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातन मनश्चष्टानींद्रियाणि प्रकृती स्थानी करशती. हे भूत जात सर्व माझे चिकीर अवयव. अर्जुना ममै वांशो माझा अंश आहे. हे भूत जात सर्व काय आहे भगवान परमात्म्याचे अंश. तुम्ही आम्ही आलो तिथून आणि जायचंय कुठे परत तिथे जायचंय. हे काही दिवसा करता जसं भाड्याने घर घेतो आपण आपल्याला माहिती आहे ते आपलं नाही. तसं हे शरीर रूपी घर आपण काही दिवसा करता काय घेतलंय भाड्याने घेतलंय. शेकी ज्याचे त्याला देणे लागे, शेकी ज्याचे त्याला देणे लागे.
हा आणि बरं उसनं एकाचा आणाव ना. बरं उसनं आणलेलं माघारी देता का? महिला मंडळ पीठ उसनं आणलं, चहाला साखर उसनी आणली, माघारी देतो की नाही? उसनं आणलेलं आणि नाही माघारी दिल्या पुन्हा शेजारी दारात उभा करायचा, उसनं आणलेलं परत द्यावं लागतं. तसं शरीर एका जणाचं नाही उसनं आणलेलं, शरीर 5 जणांचं उसनं आणलेलं. किती जणांचं? 5 जणांचं उसनं. देह हा 5चा. कोण कोणते 5 जण? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंच महाभूताचं एक एक जणाकडून हे उसनं आणलेलं 5 जणांचं मिळून हे काय आहे? शरीर आहे. पुन्हा ज्याची त्याला हे परत द्यावं लागणार आहे. दुसरी बाजूचा देह हे काळाचे धन कुबेराजे. आणि महाराज म्हणतात धन कुबेराचं. आपल्याला वाटत ते कधी माहिती का? गेल्यावर कळत. अंगठी सुद्धा बोटात कुणी ठेवत ए म्हणले अंगठी राहिली रे, तेवढी काढून घ्या वडून. ते सुद्धा कोणी ठेवत नाही. ते परत त्याची त्याला द्यावं लागतंय. आणि या सगळ्या गोष्टीची आठवणी करता स्मशानभूमी आपल्याला शिकवते. बाबा हे शेवटचा प्रवास आहे. तिथं एक दिवस फोन आला. फोन वाजल्यावर उचललं. म्हणलं हॅलो रामकृष्ण. म्हणले महाराज कुठं आहेत? म्हणलं बसलो या बाजूला. नाही म्हणलं महाराज इकडून चांगलं पेटलोय, तिकडून पेटलंय का बघा, चला बरं भरण्यावर जायचं. माणसाला तिथं सुद्धा दम निघत इतका व्यापून गेलाय. ती शिकवते काहीतरी, आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करते. त्याला म्हणतात स्मशानभूमी. एवढंच नाही, भगवान शंकर सुद्धा ते शिकवतात. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो वा, जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी. पुढे ऐका. भस्म विलोकित अंगा. कशाचं? चित्ता भस्म सर्वांगासी लिंबोनी राहे मागे उभा. चित्ताभस्म भगवान शंकर सांगतात. चित्ताभस्म लावतात का? ते जगाला सांगतात या शरीराचं काय होणार आहे. शरीरा होय माती, शरीराची होय माती, शरीराच होय माती, शरीराच होय माती. होणे नये सांगाती, कोणे नये सांगाती, शरीराची होय माती, आती होय माती, हे शरीराच होय माती, शरीराच होय माती. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे. काय आपलं काहीच नाही. पण आपलं नाही असं वाटत. हे सगळं हातातून गेल्यावर कळतं. जेव्हा खाटेवर पडल्यानंतर कळतं की बाबा आपलं तर काहीच नाही. बऱ्याच जणांची अशी तर आहे. ते जवळजवळ हनुमंताच्या मंदिरात 10-12 म्हातारी तिथं पडलेले. भानगड काय मामा बाबा का? म्हणजे घरात दम निघत नाही का, दम काढू देत नाहीत हे सांगत का? म्हणले बंगल्यात म्हातार म्हणले शोभा देत नाही. तेव्हा त्याला कळतं काहीच हातात नाही. संसारातल्या अशा प्रकारच्या कित्येक गोष्टी बाबा जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत परमार्थ करा. आजीने जीवनामध्ये परमार्थ केल्याचा परिणाम आहे. मृत्यूनंतर सुद्धा ज्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा नामयज्ञ घडतोय, हे घडण्याकरता तुझं भाग्य असावं लागतंय. त्याच्याशिवाय हे घडत नाही. विठ्ठल त्या काळामध्ये अशा प्रकारचा संसार करण्याकरता किती कष्ट केले असतील.
किती कष्ट, रात्रंदिवस कष्ट अशा प्रकारचे एवढ्या मुलांना वाढवण्याकरता, शिकवण्याकरता, त्यांना मोठं झालेलं पाहण्याकरता आई वडील रात्रीचा दिवस करतात, रक्ताचं पाणी करतात, हाडाची काढ करतात. बाबा आपलं लेकरू मोठं झालं पाहिजे, त्याला मोठं झालेलं पाहण्याकरता त्यांचे डोळे असोसलेले असतात. आपल्या लेकराने कुणापुढे हात पसरण्याची त्याला वेळ येऊ नये याच्याकरता आई आणि बाप दिवस रात्र धडपड करत असतात. प्रपंच सगळेच करतात. प्रपंच करताना धावपळ असते आपल्या लेकरा करता, आपल्या अपत्या करता, त्या अपत्या करता रात्रीचा दिवस करणारे, हाडाची काढ करणारे, रक्ताचं पाणी करणारे आई बाप, त्यांचं ऋण आपल्या डोक्यावरती असतंय. बाकीचे ऋण भरपूर आहेत, पण मातृपितृ ऋण विशेषत्वाने, म्हणून त्याच्यापैकी आईचं ऋण किती आहे, फिटता फिटत नाही दादा. परमेश्वराने दुसरं रूप निर्माण केले या भूतलावर सृष्टी चालवण्याकरता, त्या रूपाचं नाव आहे आई. विठ्ठल त्या लेकराप्रती किती असता, किती प्रेम, किती जिव्हाळा असतो. जगद्गुरु तुकाराम महाराज भंगाच्या प्रथम चरणात लेकराचे हित, 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 लेकराचे हित. ऐशी करवा याची जाती, ऐशी करवा याची जाती, ऐशी करवा याची जाती, ऐशी करवा याची जाती. कुठलंही पात्र जगातलं सुटलं नाही दादा. आईचं वर्णन, तसं आईचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे. अनेक कथाकारांनी आईविषयी कथा लिहिल्या, अनेक कवींनी कविता आईविषयी लिहिल्या, आमच्या संतांनी सुद्धा आईविषयी लिहिताना अशा प्रकारचा शब्द प्रयोग केलाय की आईचं लेकराप्रती असणारं प्रेम कधीच आटत नाही, कधी संपत नाही, कधी कमी होत नाही. वाहे शब्द जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आई किती वृद्ध होऊ द्या, थकलेली असू द्या, कुठल्या अवस्थेत असू द्या, लेकराप्रती तिचा मायेचा झरा बघा. आणि निस्वार्थ प्रेम करणार जगातलं एकमेव पात्र म्हणजे आई आहे. आई थकलेली म्हातारी झालेली,
आणि काही कामानिमित्त बाहेर गावी जाण्याचा योग तिच्या मुलाकडे आल्याबरोबर त्याने बॅग भरली, त्याच्या पत्नीने बॅग भरली, सगळी तयारी निघायची झाल्याबरोबर पत्नीने सांगितलं, हो तुम्ही ज्या भागामध्ये निघाला तिकडे जरा पैठण्या चांगल्या मिळतात, माझ्या करता 4-2 पैठण्या घेऊन या. कोण सांगताय? पत्नी सांगते मालकाला, माझ्या करता 4-2 पैठण्या साड्या तेवढ्या घेऊन या. धावत धावत मुलगी आली, मुलगी आल्याबरोबर सांगितलं, बाबा बाबा माझ्या करता छानसा ड्रेस घेऊन या. तेवढ्यात मुलगा आला आणि मुलगा आल्यानंतर सांगितलं, पप्पा माझ्या करता छानसं खेळण्याकरता काहीतरी घेऊन या. सगळ्याची यादी झाली, त्यांनी बॅग उचलली, आई जवळ आला, बॅग खाली ठेवली, आईच्या चरणावर डोकं ठेवलं आणि एवढं करत जा, ज्याच्या घरात आई आहे, थोडं लाईटली विकू ठेवत जा त्याला बोलताना, लाईटली जास्त नाही, ज्याच्या घरात आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एक काम करत जा, देवपूजा नंतर करा, देवपूजा नंतर करा. तुम्ही म्हणाल देवपूजा सुद्धा नंतर. जोपर्यंत जिवंत आई वडिलांच्या आतमध्ये असणारा भगवान परमात्म्याची जाणीव आपल्याला होत नाही तोपर्यंत मूर्तीतला देव कधी कळणार नाही. मातृदेव भव शास्त्र वर्णन करताय, पितृ देव भव, आणि मग बाकीचे नंबर लागलेत, आचार्य अतिथी, बाकीचे नंबर आहेत. पहिला मातृदेव भव. तुका मने माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका मने माये बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. देवाचीच रूपे कोण? तुका म्हणे माय बाप कोण आहे? परमेश्वराचं दुसरं रूप आहे. आईच्या चरणावर डोकं ठेवलं, आईला विचार, आई अगं निघालो. बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं तुझ्या करता काय आणू आई, आणि एवढं करत जाऊ. तुम्ही किती श्रीमंत असा, किती मोठ्या घरात राहत असा अथवा छोट्या घरात राहत असा, घरी आई वडील वृद्ध आहेत, आई असेल, कुठे वडील असतील, कुठे दोघं असतील, तुम्ही बाहेरून आल्याबरोबर आई वडिलांच्या जवळ जा आणि त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांना विचारा, बाबा आई जेवलात का? काय विचारायचं? बाबा आई जेवलात का? म्हातारा म्हातारीच्या पोटामध्ये भूक जरी लागलेली असेल आणि पोटचा गोळा जर येऊन त्यांना विचारत असेल, बाबा आई अहो जेवलात का, त्या शब्दाने त्या माय बापांचं पोट भरल्याशिवाय राहत. तुमची संपत्ती काही उपयोगाची नाही, त्यांना त्याची गरज नाही, तुमच्या श्रीमंतीची गरज नाही, तुमच्या मोठेपणाची गरज नाही, त्यांना गरज आहे आता तुमच्या फक्त 4 प्रेमाच्या शब्दाची गरज आहे. एवढंच विचारायचं आहे बापाला, पोट भरल्याशिवाय. तसं आईला विचारला, आई अगं तुझ्या करता काय घेऊन येऊ? आईने गोड उत्तर दिलं. पत्नीने साड्या सांगितल्या, मुलीने कपडे सांगितले, मुलाने खेळणं सांगितलं. आई तुझ्या करता काय घेऊन येऊ? आई आईने गोड सांगितलं, बाळा आता जसा माझ्या पुढून तो निघालाय तसाच सुखरूप माझ्या पुढे येऊन उभा राहा, मला याच्यापेक्षा वेगळं काही नको.
करीला विना प्रीती करे लाभा विना प्रीती करे लाभा विना प्रीती करे लाभा ऐशी कळवळ्याची ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती करीला भावे जगातलं एकमेव पात्र आहे. काही बारकाव्याने विचार करतात जगद्गुरु तुकाराम महाराजांविषयी. तुमच्यावर प्रेम करणारे अनेक पात्र आहेत. अनेक पात्र आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर प्रेम करणारे सांगून जाईल. पत्नी आपल्यावर प्रेम करते, मुलगी आपल्यावर प्रेम करते, मुलगा आपल्यावर प्रेम करतो. सगळे सोयरे नाते संबंधही आपल्या प्रेम जिव्हाळा असतोच. पण इथे जगद्गुरु तुकाराम महाराज बारकाव्याने वर्णन करतात. हे असं पात्र आहे, प्रेम करणारं पात्र आहे, पण जगात बाकीच्यांच्या प्रेम करण्यामध्ये वेगळेपण आहे. आणि आईने लेकरावर ज्या प्रकारचं प्रेम करते त्याच्यामध्ये वेगळेपण आहे. काय वेगळेपण आहे? कधी लाभावीन प्रीती लाभावीन लाभा माझी वेळ निघून गेले. उपयोग नाही मला. लाभावीन स्वार्थाविना प्रेम करणारे एकमेव पात्र जगात जर कुठं असेल तर त्याचं नाव आहे निर्भेद प्रेम, निस्वार्थ प्रेम, निर्व्याज प्रेम करते तिचं नाव आहे. कधी लाभावीन प्रीती करी करीना भाविन प्रीती करीना भाविन प्रीती करीना भाविन प्रीती करीना भाविन प्रीती करीना भाविना प्रीती करीना भाविना प्रीती करीना भाविना प्रीती हर करा और घुमाए पार घुमाए पार कुमा चला 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 हो पार कुमाई उठो पार कुमाई हो
किती प्रेम करा बरे तितकंच प्रेम जर लेकराचा आईवर असेल तर आई म्हणते आज याला जन्म देऊन माझ्या जीवनाचं काय झालं सार्थक झालं माझ्या पोटी असं लेकरू जन्माला आलं माझं जीवनाचं सार्थक झालं बाबा बघा लहान लेकरू असू द्या खेळता खेळता पडलं जडलं तर पहिला शब्द त्याच्या मुखातून येतो काय धाव घाले आये आये धाव पायात हळूच काटा म्हणू द्या चालता चालता काटा टोचल्याबरोबर मुखातून शब्द पडतात बाहेर पडतात आई ग काय शब्द बाहेर पडतात किती प्रेम आपलं आईवर आईचं प्रेम किती लेकरावर ऐका लहान अवस्थेमध्ये लेकरू असताना त्या लेकराची तहान भूक जिला सांगावी लागत नाही त्याला म्हणतात आई लेकराला भूक लागण्या अगोदर जिला त्या लेकराची भूक कळते तिला म्हणतात आई शाळेत गेलेले लेकरू परत यायला जर उशीर झाला तर आईने घराच्या बाहेर यावं ओट्यावर उभं राहावं आणि ओट्यावर उभं राहावं वाट पाहत वाट पाहत वाट तसाच आपल्या लेकरांची सुद्धा वाट पाहते वाट पाहण्याची कशी पद्धत आहे वाट पाहायची म्हणल्यावर काय करतं माणूस वाट पाहायची म्हणल्यावर कसं उभा राहतं झाडात नाही जाऊन उभं राहत हा दारात ओट्यावर उभं राहतं पण कसं उभं राहतं कमरेवर हात ठेवून कुठे कमरेवर हात ठेवून आपणही बघा कुणाची वाट जर पाहायची असेल तर काय करतो आपण कमरेवर हात ठेवून उभा राहतो आलं का लक्षात नाही तोही आपली आईच आहे हात कुठे ठेवलेत ते कमरेवर तो कोण आहे आपली आई विठ्ठल माय सगळे नाते त्याच्या बरोबर जोडले त्याच्यात आई आहे विठ्ठल बाप माय चुलता भगिनी भ्राता सगळे सगळे नाते होती तो आपली जगाची आई कोणाची वाट पाहते आई लेकरांची बाकीची मुलं आली आणि आपल्या लेकरू जर यायला उशीर झाला तर आई कमरेवर हात ठेवून उभा वाट पाहते लांबून लेकरू येताना पाहिल्याबरोबर ऊर भरवून येतो तिचा आलं माझं बाळ शाळेतून आला ये राजा हातपाय धो तुझ्या करता ताट तयार करते लेकरू आल्याबरोबर सांगितलं आई अगं आई उद्या शेजारच्या गावची यात्रा आहे शेजारच्या गावची जत्रा आहे सगळी मुलं जाणार आहेत मी जाऊ का आई जाऊ का ग मी 4-2 वेळा लेकरांनी विचारल्यावर लेकराच्या प्रेमापुढे आई म्हणली जा रे बाळा जा म्हटली खरं त्या लेकराच्या हातात द्यावं काय पितृछत्र लेकराचं कधीच हरपलं होतं आभाळ कोसळलं होतं त्या मातेवर आधारहीन जीवन झालं होतं कसं तरी लेकराला मोठं करावं शिकवावं याच्या करता कुठेतरी धुनी भांडी करावी कुठेतरी खुरपण करावं
अशा प्रकारे त्या लेकराला मोठं करण्याकरता आई धडपड चाललेली होती. खिशात पैसा नव्हता, घरात पैसा नव्हता. लेकरा तर जा म्हटलंय उद्या जत्रेला, काय देऊ त्याच्या हातामध्ये. चर्र झालं अंतःकरणामध्ये. संध्याकाळच्या वेळेला जेवायला बसल्यानंतर लेकराने सांगितलं, आई अगं आई मला लवकर उठाव, सगळी पोरं निघून जातील, मला लवकर उठव, त्यांच्या बरोबर मला जायचंय. लवकर आंघोळीला पाणी ठेव, लवकर काहीतरी खायला कर आई, पोरं जाण्याच्या आत माझं उरकलं पाहिजे. आई बाळा काळजी करू नको, तुला लवकर उठवते, तुला खायलाही लवकर बनवते, काळजी करू नको. 4-2 घरी कुठंतरी आई फिरून आली आणि त्या लेकराचे उद्या जाण्याची जत्रेची व्यवस्था 4-2 रुपये त्याच्या हातामध्ये द्यावेत याची व्यवस्था आईने केली. ऐका, सकाळी लवकरच आई त्या मुलाच्या अगोदर उठली, स्वतःच स्नान झालं, सगळं चूल पेटवली आणि त्या लेकराच्या भोजनाची व्यवस्था करू लागले. एका बाजूला पाणी तापले. लेकराला उठवलं. उठवल्याबरोबर लेकराने सांगितलं, आई लवकर आवर, बाकीचे मुलं निघून जातील, मला त्यांच्या बरोबर जायचंय, मला लवकर आंघोळीला पाणी दे. आईने लेकराला आंघोळीला पाणी दिले. आंघोळ झाल्याबरोबर त्याचं अंग वगैरे पुसलं, कपडे घातले त्याला, सुंदर वगैरे ते तयार झाल्यानंतर आई आई मला लवकर जेवायला वाढ, बाकीचे मुलं निघून जातील. आईने ताट तयार केलं, भाकरी ताटामध्ये चुरली. ऐका, एका बाजूला चुलेवर तापलेलं पातेलं होतं दुधाचं. तेवढ्यात लेकरांनी घाई केली, आई पोरांचा आवाज येतोय, मला लवकर जेवायला वाढ, लवकर जेवायला वाढ. त्या पोराच्या आग्रहापुढे त्याच्या प्रेमापुढे पातेल्याला हात घातल्याबरोबर चर्र दिशी हात भाजला आईचा. तसंच पातेलं उचललं त्या मातेनं, लेकराच्या ताटात दूध वाढलं. पोटभर लेकरू जेवलं, त्याच्या हातावर काहीतरी ठेवलं तिने. जत्रेला निघून गेलं लेकरू. दिवसभर त्या लेकराची आई वाट पाहते. संध्याकाळ होत आली, दिवस मावळतीकडे निघाला आणि मावळतीकडे निघालेले दिवस पाहिल्यानंतर आई काळजी करू लागली, अजून लेकरू आलं नाही. दिवसभर काही खाल्लं असेल नसेल, माझं बाळ भूक लागली असेल, त्याला आई वाट पाहते ओट्यावर उभा राहून. तेवढ्यात घोळका दिसला, लेकरांचा कालवा. आवाज ऐकल्याबरोबर आईला बरं वाटलं, समाधान वाटलं. आईला हेच असते, घरून माझं बाळ जसं जातं माझ्या डोळ्यापुढून, तसंच माझ्या पुढं परत यावं, ही आईची मनोमन इच्छा असते. लांबून पोरं येताना दिसल्याबरोबर बरं वाटलं तिला. पोरं बाजूला गेली, तो बाळ आपल्या आईकडे आला आणि लांबूनच आईला आवाज दिला होता, आई अगं मी आलोय, तू खाली बैस ओट्यावर, पण एक कर, डोळे झाकून बस. लेकराने आवाज दिला, आई खाली बस पण डोळे झाकून बस, मी आलोय. लेकरू जसं जवळ येत आहे, लेकरू जसं जवळ येत आहे, तसं तसं पुन्हा पुन्हा आईला सांगते, आई डोळे उघडू नको, आई डोळे उघडू नको ग. खाली बसली आई, मांडी घातलेली आईने. लेकरू जवळ आलं. आईला वाटलं जत्रेमधून त्याने काहीतरी खेळणं आणलं असेल, काहीतरी खाऊ आणलं असेल, काहीतरी वस्तू एखादी आणली असेल, ती त्याला दाखवायची आहे, खेळणं वगैरे सारखी. आई मांडी घालून खाली ओट्यावर बसली. पुन्हा लेकराने सांगितलं, आई डोळे उघडू नको, डोळे उघडू नको, हात पुढे कर. आई हाताची ओंजळ पुढे कर. आईने हाताची ओंजळ पुढे केली आणि लेकराने जी वस्तू आणली होती ती वस्तू हातात ठेवल्यावर लेकराने सांगितलं, आई आता डोळे उघड. आईने जसे डोळे उघडले आणि त्या वस्तूकडे पाहिल्याबरोबर दोन्ही डोळ्यातून खळ्ळ दिशा अश्रू बाहेर पडले. कोण सांगेल कुठली वस्तू होती? सांडस. याला म्हणावं आईचं अंतःकरण, लेकराचं अंतःकरण. दुधाचं पातेलं उतरताना आईच्या बोटाला बसलेला चटकाच्या लेकराच्या काळजाला बसतो ना, त्या लेकराला जन्म देऊन आईचे कोस धन्य होते. आईच्या डोळ्यातून अश्रू येण्याला कारण झालं. अरे अरे अरे, सकाळी पातेलं उतरताना माझ्या बसलेल्या बोटाला चटका माझ्या लेकराला जाणवला आणि स्वतः दिवसभर काही न खाता, स्वतःला खेळणं न घेता
गरम वस्तू उतरण्याकरता जी सांडशी असते, जी पकड असते, तिच्याकरता दिलेले पैसे माझ्या लेकराने खर्च केले काही करता. अरे या लेकराला जन्म देऊन आज माझे कूस पावण झाली, म्हणून तिच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. विठ्ठल तो सुद्धा जगाचा आहे आईना, म्हणून एकदा त्याच्याविषयी गोड एक नाही. विठू माऊली का खालच्या स्वरात माऊली जगात, विठू माऊली तू माऊली जगात, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, विठू माऊली तू माऊली जगात, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, जगाचे विठू माऊली तू माऊली जगाचे, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यात वाहे माय चंद्रमा, अमृताची गोडी काज झाली भंगा विठ्ठला. जन्म भरी तुझा पावला, जन्म भरी तुझा पावला, माऊली त मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला विठ्ठला विठू माऊली तू माऊली जगाचे, विठू माऊली माऊली जगाचे, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती विठ्ठला. विठ्ठल आपली आई आहे, विठ्ठल बाप आहे, म्हणून विठ्ठल भजन एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन. विठ्ठल माझा 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 माझा. भजन घेण्या पाठीमागचा उद्देश असा आहे, ज्या मातीच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, किती महत्व आहे तुळशी माळेचं तर इथं वेगळं सांगायला नाही येत. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, मला वाटतं त्याला नेण्याचा अधिकार आमच्या यामाला सुद्धा राहत नाही. आणि दुसरी एक बाजू आहे, माळेबरोबर काही त्याला साधना सांगितलेल्या असतात, काही अनुष्ठान सांगितले असतात, काही नियम साधना सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये मंत्र दिलेला आहे आमच्या राम कृष्ण हरी, उघडा मंत्र जाना, राम कृष्ण हरी म्हणा. त्याच्यामध्ये विठ्ठल विठ्ठल मंत्र का महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, मुळी सुद्धा शिल्लक ठेवत नाही. म्हणून विठ्ठल भजन आपल्या कीर्तनामध्ये आपण अनेक वेळा टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल भजन करा. याचं कारण आहे मोठ्या प्रेमाने सर्वांनी त्या आईच्या आवडीचा जो मंत्र होता विठ्ठल विठ्ठल, बराच वेळा त्यांच्या मुखामध्ये विठ्ठल नामाचा उच्चार अनेक वेळा होता. आणि त्या परिवाराची सुद्धा इच्छा मला बोलून दाखवली की महाराज थोडं विठ्ठल भजन. म्हटलं ही तर सर्वात मोठी श्रद्धांजली. श्रद्धांजली काय असते? भगवत नाम चिंतनाची सगळ्यात मोठी श्रद्धांजली.
कारण त्याच्यामधून निर्माण होणार पुण्याची गणना न करी. भगवत नामचिंतनामधून निर्माण होणारा पुण्य ना मोजणारा कोणी जन्माला आला ना भविष्यात कोणी येणार आहे. म्हणून मोठ्या प्रेमाने विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात उचलून नामजप करायचे. अगोदर पुण्य प्राप्त होणार हॅलो त्या मागे एक नामाची श्रद्धांजली आपल्या सर्वांना व्हायची आहे. भगवत नामचिंतन सगळ्यात मोठी श्रद्धांजली अगणित. म्हणून अनेक मंत्र आहेत. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम मंत्रात काही ताकद आहे दादा. राम मंत्रात काही ताकद आहे सांगू का तुम्हाला. म्हणून अनेक जण मोक्ष प्राप्ती करता अंतकाळ कुठं घालवतात. कुठं काशीत म्हणा की शेवटचा काळ कुठं घालवतात. काशीत घालवतात. म्हणजे खरंच काशीत घालवतात. कळत नाही तुम्हाला. म्हणजे अजून सांगू. अहो खरंच काशीत घालवतात. याचं कारण आहे. काय कारण आहे त्याचं. काशीमध्ये मृत्यू ज्याला येतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. का प्राप्त होतो कारण आहे का. भगवान शंकर राम मंत्राचा उच्चार त्याच्या कानामध्ये करतात. उपदेश करी विश्वनाथ
काणी कोणाच्या वाराणसी प्राणी मध्ये मरे तिथं मृत्यू येणाऱ्याच्या कानामध्ये उपदेश करतात मंत्राचा. आणि कोण करत? विश्वनाथ भगवान शंकर. भगवान शंकर कुठला मंत्र उपदेश करतात? त्यांचा आवडीचा मंत्र कुठला असेल तर एकच, श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव. जिभेच्या अग्रभाग राम मंत्र आहे. श्लोक आहे का? हस्ते अक्षमाला हृति कृष्ण तत्वम जिभाग्रभागे वर राम मंत्रम यन्मस्तके केशव पाद तीर्थम शिवम महाभागवतम नमामि. जिवाग्रभागे वर राम अखंडपणे राम मंत्राचा उच्चार करतात म्हणून मोक्ष प्राप्त होतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयाः. निसंशय त्याला माझी प्राप्ती. कधी? अंतकाळी. प्रमाण सांगू का? तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा अंतकाळी ज्याच्या नामाले मुका. तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. काळी ज्याच्या नामाले मुका. तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून नामरूपी श्रद्धांजली अति महत्वाची बाबा. भगवत नाम चिंतन अति म्हणून भाग्यवान आमच्या जानकाबाई करता मी शब्द वापरला. मृत्यूनंतर सुद्धा ज्याच्या जीवनामध्ये 1 वर्षानंतर सोहळा होतो हे भाग्य असावं लागतं. आता काही वरीत झालं तरी कळानाच लेकरांना. बाप गेल्याला वरीत झालं, बाकीचे शेजारी सांगता ए अरे वरीत सरा ती म्हणतो कुठशी आलंय. अशी जर लेकर पोटी असेल तर नाही हो वर्ष. पुत्र होती जे सात्विक आई वडिलांचं ऋण मानणारे लेकर पोटी जन्माला आले आई वडील सुद्धा धन्य पावतात बाबा. त्यांचं म्हातारपण वृद्धापकाळ अतिशय सुखाने आणि आनंदाने जातो. याला कारण आहे लेकरावर अगोदर संस्कार चांगले करावे. अति महत्वाची जबाबदारी. बरेच माणसं म्हणतात महाराज लेकर बिघडली. म्हणलं म्हातारं काय करत नाही. म्हणले टीव्ही पुढूनच उठत नाही. म्हणलं कशाला लेकराला दोष देता. हवा अगोदर आपण सुधारावं लागेल मग लेकर सुधरतील बाबा. बरेच अंश आहे. संपत्तीचे सिदोरी सगळीच लेकराच्या हातात देण्याकरता धडपडतात आई बाप. पण त्या गाठोड्याबरोबर संपत्तीच्या गाठोड्याबरोबर सुसंस्काराचं एक गाठोडा द्या. नितांत गरजेचे आजच्या पिढीला. नाहीतर बिघडल्याशिवाय राहणार नाही. बघा 10 मिनिट उसाचा ट्रॅक्टर दारापुढून वाजत गेला तर लेकराच्या गाणं पाठ होतं. हरिपाठाचा अभंग वर्षभर गेलं ह्याच्या सप्त्याला तरी त्याचा पाठ होत नाही. अभंग इतकं कठीण आहे. हे संस्कार केले तरी लवकर होत नाही. त्याला परमार्थिक संस्कार चांगले संस्कार म्हणतात. म्हणून हिंदू धर्मशास्त्र 16 संस्कार शिकवत आहे बाबा. आणि ते संस्कार केले बघा लेकरू जन्माला येण्याच्या अगोदर. अति महत्वाची गोष्ट आहे. जन्माला आल्यावर तुमच्या संस्कार करणं होईल न होईल. आणि लेकरू एकदा 10वी 12वीला गेल्यावर संस्काराचा विषय संपला. एकदा काठी वाळल्यावर वाकत नाही. तिला वाकवा बी कधी लागते? 1ली 2री 3री 4थी 5वी एवढ्यातच काठी वाकल. बास म्हणले महाराज. त्याच्या पुढे जाऊ नका. 5वीच्या सुद्धा कठीण आहे. कारण आज 5वीतलंच लेकरू बापाला शिकवते मोबाईल असा चालू होत्या. इतका कठीण काळ आहे बघा. जोपर्यंत बाल्य अवस्था आहे एका आईने तर जन्माला येण्या अगोदर संस्कार केले आपल्या लेकरावर. आठवते काही असामान्य आई आहे या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये. असं मातृत्व ज्यांना लाभलं एक आई तसे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले मला.
दत्त गुरु दिसले माय गाय होणे पुढे वासरू पाये कृतज्ञतेचे श्वान विचारे पायावर झुकले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले तुम्ही जगेली तारी किमया कृतार्थ झाली माझी काया अशी आई ब्रह्मा विष्णू महेश यांची आई होण्याचं सद्भाग्य जिला प्राप्त झालं. काय त्या आईचं नाव आहे अनसूया माता. अनसया नाही काय म्हणले आता अनसया नाही ही आपल्या गावातल्या अनसया अनुसया. आणखी सांगू का अनसूया काय नाव आहे खरं अनसूया म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये असूया रहित ज्यांचं जीवन आहे त्याला म्हणतात अनुसया. असूयाच नाही द्वेष नाही कुणाविषयी मत्सर नसणं मरे म्हणजे अनुसया. विठ्ठल कौसल्या माता भगवान प्रभू रामचंद्र पुढे काय भाग्य आहे. अलौकिक आणि दिव्य माता होण्याचं सद्भाग्य यांना प्राप्त झालं. यशोदा माता देवकी माता. आणखी एक माता सांगून जाईल बघा जिने मुलगा जन्माला येण्या अगोदर संस्कार केले पोटामध्ये असतानाच त्या मातेचं नाव आहे त्या महाराष्ट्राच्या मासाहेब जिजाऊ मासाहेब. 250-300 वर्षाची काळ रात्र या महाराष्ट्राच्या छातीवर नाचत होती. गायी हंबरडा फोडीत मरत होत्या. पवित्र असं नद्याचं पाणी लाल झालं होतं पवित्र झालं होतं. तिची जशी माती तशी पिकाची माती झाली होती. जनावरांचा खटी खाण्यासारखा माणसांचा सुद्धा खटी खाणा चालू होता. ज्या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये वेद मंत्रांचे ध्वनी घुमत होते त्या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये सुलतानाचं हास्य घुमू लागलं. 250-300 वर्षाची काळ रात्र बाया बापड्यांच्या अब्रू वेशीवर टांगू लागली. आक्रोश आणि किंकाळ्याने आसमंत दुमदुमून गेलं. त्या आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू गेल्या ते एका कानापर्यंत ते कान होते आमच्या जिजाऊ मासाहेबांचे. अंतकरण लाही झालं. जळे माझी काया लागला वणवा धावरे केशवा माय बाबा. जगदंबेच्या दारामध्ये आमच्या जिजाऊ मासाहेब गेल्या. दारात उभा राहिला नाही जगदंबेला हाक मारले. हे आई हे जगत जननी हे माय भवानी हे महिषासुरमर्दिनी चंड मुंड राक्षसांचा संहार करण्याकरता अनेक अवतार तू घेतले. हे आई या महाराष्ट्राचं दुःख दूर करण्याकरता धर्म रक्षण करण्याकरता गायीचं रक्षण करण्याकरता सज्जनांचं रक्षण करण्याकरता बाया बापड्यांच्या अब्रूंचं रक्षण करण्याकरता हे आई मी पदर पसरते तुझ्या पुढे. आई दान दे या आईला दान दे पुत्र दे मला. आणि पुत्र देण्याकरता त्या जगदंबेकडे प्रार्थना करता दार उघड बया 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 अलग शब्दवास दार उघड बया अलग शब्दवास दार उघड बया दार उघड बया दार उघड बया ओ दार उघड बया महालक्ष्मी दार उघड बया भोला भोला दार उघड बया महालक्ष्मी दार उघड बया आई
घरी माझ्यावरी धावते लवकरी आई गोंधळाला हे. गोंधळ मांडला भारी, गोंधळ मांडला, गोंधळाला भारी, गोंधळाला हे. आई जगदंबा हा केला धावली आणि आशीर्वाद दिला छत्रपती शिवराय पोठाला. जन्माला येण्या अगोदर त्या आईने लेकराला पोटामध्ये असताना संस्कार केले. पोटामध्ये असताना म्हणून अनेक ठिकाणी आम्ही सांगतो बाबा जन्माला येण्या अगोदर संस्कार करा. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, शिवचरित्र असेल, ज्या प्रकारचं आपल्या लेकराला घडवायचं आहे तशा प्रकारचं वाचन करा. ज्ञानी बनवायचं आहे, सज्जन बनवायचं आहे, आध्यात्मिक साहित्य वाचन करा. त्याचे परिणाम होतात. त्या गर्भव्याला गर्भस्थ संस्कार म्हणतात. 16 संस्कारापैकी जन्माला येण्या अगोदर 16 संस्कार शास्त्र शिकवतात. आणि मग असा पुत्र जन्माला आला, सुसंस्कार केले, त्यांना घडवलं अशा प्रकारचं रयतेच राज्य निर्माण केलं. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली. म्हणून धन्यतेला पात्र झाले. धन्य धन्य शिवाजी सुर. धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर. परापरा केले जन जन. पाणी पाणी आई पाणी 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 पुष्टमुगला इतिहास राजाचा घडविला कीर्तीचा डंगविले गगनात कीर्तीचा डंगविले गगनात राजा महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. माऊली धनराज माऊली. पोटी भार सर्वस्व ही आहे. ज्या प्रकारे आई काळजी घेते आपल्या लेकराचे, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझी न सांगता तिला भूक कळते तसं माझं जे काही आहे ते तुम्ही बरे करणार आहात. म्हणून तुम्हा संतावरी ओझे. म्हणून या माते करता त्यांचे 3 सुपुत्र आहेत आणि विशेष प्रेम माझ्यावरती करणारा हा परिवार. तसं तर लोणेगाव अख्खं सर्व अबाल वृद्धापासून, कारण जवळजवळ एक तप माझं कुठं गेलं. बरेच माणसं म्हणायची नका नादी लागू, हायवेच्या कडचं गाव आहे, हायवेच्या कडचं गाव आहे महाराज, नका नादी लागू. म्हणलं बाकीकडे चांगले त्याच्यात कुणी नादी लागलं, थोडं हायवेच्या कडला नादी लागून बघू द्या. परिणाम असा झाला, अनेक जण सन्मार्गाला लागले, चांगल्या मार्गाला लागले, मार्ग कळाला. आणि एक तप म्हणजे 12 वर्षाचं तप माझं या गावामध्ये सन्मार्गाचं मार्गदर्शन करता करता गेलं. त्याच्यामधून लहानापासून म्हातारापर्यंत सर्वांचं जीवापाड प्रेम माझ्यावरती आहे. तसंच या परिवाराचं प्रेम म्हणून तारीख काकाकडून काढल्याबरोबर मला फोन केला. आमचे गोरखदाते असतील, जाधव महाराज असतील, बाकीचे सगळ्यांच्या माध्यमातून भाऊसाहेबांचं फारच प्रेम विशेषत्वाने माझ्यापर्यंत कार्यक्रमाला. आणि माझ्या बरोबर आलेले गोड ज्यांना आवाज भगवान परमात्म्याने दिला, दोन्ही जंजिरे. आणि इथं आल्यावर कळलं हे जवळचे पाहुणे आहेत. मला मग तर काळजीच मिटली. भाऊसाहेब म्हणले आपल्याच घरातले जवळचे पाहुणे. तिकडून फोन आले त्यांना, कशावरनं, फोटो पाहिले, हा पत्रिका गेल्यावर राशीन भागामध्ये
ते कृष्णा महाराज जंजिरे आणि दत्ता महाराज जंजिरे. त्याचबरोबर हार्मोनियमवर काय गोड वाजवली पिटी बघा, बोट सुद्धा हलून दिलेली कळाली नाहीत भाऊनी. म्हणजे सुकाभाऊजी गुणवरे पारमार्थिक आयुष्य जे जगले, त्याचबरोबर आपल्या सगळ्या गावातील सगळे टाळकरी, मग बावडी असेल, लोणी असेल, आगोती असेल, 1 नंबर 2 नंबर नाही वाटत ना, त्याचबरोबर या पंचकृषी असतील, बावडी जे आहेत ना त्या परिसरातले सर्व टाळकरी, त्याचबरोबर हरिभक्ती परायण मृदंगाचार्य सागर महाराज, संग्राम महाराज, गोड अशा प्रकारचा मृदंग ज्यांनी वाजवला. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी केलेलं राजमुद्रा YouTube चॅनल, सहदेव दादा भराटे यांचा तो YouTube चॅनल आहे. आणि थोड्या दिवसात राजमुद्रा हे नाव इतक्या महाराष्ट्रभर पसरलं. त्याला त्यांचं योगदान फार मोठं आहे. अतिशय परिश्रम घेऊन त्यांनी ते नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांकरता एकदा सर्वांनी टाळी वाजवायची. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. गाडगे परिवार, लोणी ग्रामस्थ, आप्तेष्ट मित्रमंडळी, सगळे सोयरे, नाते संबंधी, त्याचबरोबर आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने त्या कृपाळू भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो की आईंना स्वतः जवळ स्थान देव, सद्गती देव, अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो.